नमस्कार। जो नुकसान हो गए हमको कोई भर के देगा क्या? नहीं देगा। हमारा बच्चों को इतना मारा है, हमारा बच्चा इतना बहुत मारा है, बहुत मारा है। हम लोग को बहुत तकलीफ में मेरा बच्चा का आधार कार्ड बच्चा है। नमस्कार। गेले 6 तारीखपासून महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा पवई येथील जयभीम नगरावर अमानुष्यपणे लोकांना जी मारहाण केलेली आहे, या ठिकाणी झोपडपट्टी धारकांची जी घरं उद्ध्वस्त केलेली आहेत ते आपण पाहतो आहोत। आणि आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय काकासाहेब खंबाळकर, रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊ खंडागळे, रिपब्लिकन सेनेचे मुंबई निरीक्षक आदरणीय काळे साहेब, ॲडव्होकेट आरतीताई घोलप हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत। ही सगळी विदारक परिस्थिती पाहतायत आणि आपण इथले जे रहिवासी आहेत ते काय सांगतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकू। हम लोग बच्चे लोग बहुत घर में हम लोग घुस के चुपचाप बैठा है। हमारे बच्चों को बाहर निकल के लात मार के 8-8 जन एक बच्चे को मारा है। पूरा बच्चा बेहोश होकर पड़ा है तो फिर भी बच्चों को नहीं छोड़ा है। बच्चे एम्बुलेंस में गए तो बेहोश हो गया। हमारे बच्चों को पानी नहीं दिया, फिर भी बहुत मारा। कचरे में भाग के कचरे में गिरा। कचरे में स्कूल का बच्चा मेरा, स्कूल का बच्चों को 4-4 जन मार रहा है। मैं बम मार रहा है, ऐसे बच्चा मैं भी जाएगा ना मेरे को भी मारता था। मैं इसके लिए बोला मेरे बच्चों को मारने दो। मैं लंबा खड़ा है। मैं इधर से गया, बोला ए चलता क्या नहीं। मैं बोला सर जा रहा है, डर के मारते करके डर के हम बाहर भाग गया। मतलब क्यों ऐसा कर रहे हैं? ये पुलिस बन के ऐसे हम लोग को गरीब को मार डाल रहे हैं क्या? हम लोग गरीब को क्यों मार रहे हैं? कितने लड़के को मारा आपके? तीनों को मारा, तीनों को बच्चे को। 60 लोग ना आता पोलीस चौक में है बहुत है, पर मेरे 3 घर एक ही घर का मेरे 3 लड़के लोग को मारा है। 3 बच्चा मेरा बहुत कंडीशन में। क्यों मेरे बच्चों को क्यों मारा? हमारा बच्चा लोग छोटे से इधर बड़ा हो गया। हमारे स्कूल कुछ नहीं, 70 हो गया। हमको एक बर्तन नहीं, एक कुछ भी नहीं है। डायरेक्ट जैसी चढ़ा दिया। हमारा सोना नहीं है, हमारा गले का नहीं मिल रहा है, हमारा पेट भी नहीं मिल रहा है। वो जो तोड़ने वाला आया वो लोग ट्रक लाया, ट्रक का अंदर सामान रखा है। मैंने उठ के देखता तो मेरा एक मंदिर मिला। मैं बोला तेरा सर फोड़ेगा, सीधा मेरा मंदिर निकलो। सारा सामान उसमें डाल के लेके गए, पता नहीं। अभी हम लोग का गले का शॉप था, हमारा कुछ भी नहीं है। तो बीएमसी वाला आके जो अच्छा सामान है ना उसमें ट्रक में डाला। मैं ट्रक चढ़ के देखता हमारा सामान नहीं है। वो लोग पटक से ट्रक निकल के नहीं लेके गया। मतलब हम लोग क्या करेगा? अगर हम लोग क्या कर सकते सर? हम लोग क्या कर सकते मैडम? अगर हम लोग पेटी मिल गया तो कोई बात नहीं, अगर नहीं मिले तो हम किसको पूछेगा? हम क्या रखा है क्या नहीं रखा? हमारा साड़ी हमको कुछ भी अच्छा बुरा कुछ भी नहीं है हमारे पास। अगर कितना साल हो गए आपको इधर देख साल 30 साल हो गया हम लोग रह के इधर। हम बचपन से इधर ही गया। हमारा बच्चा शादी के लिए आया। अभी हमारा बच्चा कितना मारा ना सर, हमको बहुत दुख है। हमको खाने नहीं जा रहा है, खाना तो बहुत देर है। कितने पेट है हमारा खाने के लिए? हमारा बच्चा हमको साथ में चाहिए, बच्चे नहीं तो हम लोग खाना नहीं जा रहा है। मैं इतना टाइम रोते सोया। मैं क्यों जबरदस्त सब लोग बोला खाना खाओ, तेरा बच्चा आएगा भी। अब तक नहीं, 3 दिन है मेरा बच्चा गया। मेरा बच्चा कपड़ा कट किया, कमर का 2 लड़के। एक मिनिट काकासाहेब, आपण आता पोलिसांना भेटणार आहात। रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय। पुढची काय तुम्ही रणनीती काय आखणार आहात, काय करणार आहात, या लोकांना काय सांगाल? इथली परिस्थिती येऊन पाहिली आम्ही की लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर गोरगरीब जनता जी राहत होती त्या लोकांना उद्ध्वस्त करण्याचं काम म्युनिसिपालिटी प्रशासन, त्याच्यानंतर बाकीचं सरकार असेल, पोलीसवाले असतील, पोलिसांना आदेश दिला तर पोलीस आले। परंतु हे जरी बिल्डर जो आहे प्रामुख्याने निरंजन हिरानंदानी हा जो माणूस आहे यांनी याच्या आधी पण अशी जमीन हडप केलेली आहे। या बाकीचे सगळे साम्राज्य उभं राहिलेलं आहे हे त्याच्या बापाचं नाही आहे। त्याने जे उभं केलेलं आहे सरकारला याला त्याला पैसे दाबून हे सगळं उभं केलेलं आहे। आणि आज या गोरगरीब जनतेचे त्यांनी अशा पद्धतीने अवस्था केलेली आहे। आता ही जी बाई जी आहे तिचे 2-3 मुलं आहेत, भाऊ आहेत, हे बेघर झालेले आहेत। त्यांचं सामान या ठिकाणी अशा अवस्थेत पडलेलं आहे की त्यांची कोणतीच वस्तू त्यांना सापडू शकत नाही। अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी इथं लक्ष घालायला पाहिजे होतं, पण ते कोणी लक्ष घालायला तयार नाही आहे। ते काय म्युनिसिपालिटीचे
महापौर जे असते, आता कोणी महापौर राहिलेलं नाही, पण कमिशनर येऊन इथं सगळं बघायला पाहिजे आणि गोरगरीब जनतेला मानव अधिकार समितीच्या लोकांनी जे पैसे खाऊन अशा पद्धतीचे ह्या लोकांना बेघर केलेलं आहे, हे अतिशय वाईट आहे. त्या लोकांना मी धडा शिकवण्यासाठी संपूर्ण मुंबईमधील संपूर्ण आपली जनता या ठिकाणी रस्त्यावर येईल. नेतृत्व आनंदराज आंबेडकर साहेब करतील, मी स्वतः इथे असेल, प्रकाश भाऊ खडागळे असतील, आमच्या महासचिव आहेत महिला वर्गाच्या आरती गोलप शिंदे हे असतील, त्यानंतर ज्योती यादव ह्या इथं असतील, त्या संघटक आहेत. या अशा सगळ्या लोकांनी मिळून या ठिकाणी मोठं आंदोलन छेडलं जाईल. आणि या ठिकाणी आता जे लोक आहेत तिथे प्रकाश भाऊ खडागळेंनी सांगितलं की या लोकांना आम्ही जेवण वगैरे देऊ. आता जेवण दिलं तर देऊ द्यायला पाहिजे, पण खायला त्यांची मनस्थिती चांगली जागेवर पाहिजे ना. त्यांची मुलं जवळ नाही आहेत, भाऊ कुठेतरी गेलेला आहे, बाकीचं सगळं गेलेलं आहे. त्यांना जरी अन्न दिलं तर अन्न खातील कसे? म्हणजे अन्न देण्यापेक्षा त्यांना हे संरक्षण दिलं गेलं पाहिजे. या ठिकाणी त्यांचे पक्के घरं होते, याच जागेवर त्यांना ते राहिलं पाहिजे. जसं ह्या बिल्डिंग उभ्या राहिल्यात, त्या बिल्डिंगी तोडा. त्या बिल्डिंग इथे नव्हत्या पूर्वी. मी फार जुना रहिवाशी भांडूपचा, मी पाहिलं इथं फक्त पळशीकरचा एक बंगला होता, बाकीची सगळी रिकामी जागा होती. या सगळ्या रिकाम्या जागेवर लोकांनी अतिक्रमण करून मोठमोठ्या बिल्डिंगी बांधलेल्या आहेत आणि गोरगरीब लोकांना निराधार करून अगदी बेबस करून ठेवलेले आहे. यांची अवस्था पाहवत नाही, डोळ्यामध्ये पाणी येतं. ही बाई बिचारी इतकी रडू आदमी कोई नहीं मैडम, मैं घर काम करके रहता हूँ, अकेला रहता हूँ मैं घर काम करके. बच्चे छोटे छोटे से मैं बड़ा किया, अभी 8 बच्चों को मार डाल रहे हैं. मतलब मेरा आदमी तो बेवड़ा है, हम तो बॉम्बे में घर काम करके जिएंगे, हम लोग इसके लिए इधर पड़ा है. समजलेलं आहे तसे लोक व्हिजिट करतील. संपूर्ण समाज यांचे पाहिजे आणि सुखी राहिले पाहिजेत. गोरगरीब जनतेचं सुख याच्यामध्येच आम्हाला समाधान वाटणार आहे. असं एक आंदोलन छेडून आम्ही संपूर्ण रिपब्लिकन सेनेच्या वतीने बाकीचे इतरही काही संघटना असतील बाबासाहेबांना मानणाऱ्या बाकीच्या लोकांनी देखील इथे येऊन यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी या साड़ी पहने नहीं आता, हम लोग काम पे साड़ी पहन के काम पे गए हम लोग. हमारा पापा मम्मी मर गए. ఇరాన్ 60 రూపాయల నుండి మనం పని చేసుకుంటా ఇన ఉండమంట చెప్పు. बहुत दिन से हम लोग काम करके इधर ही है. 60 रुपयामध्ये काम केलं इराण अंदामध्ये. यांना ना बोलायचं येऊ दे. आमच्या घरामध्ये घुसून मुलांना सुद्धा सोडलं नाही आणि नवऱ्याला तर माझं मारलं माझा नवऱ्याचा मोबाईल गेला. आम्हाला सगळं सामान काढत होतं, माणसांना काढू दिलं नाही. सगळं सरात चुरचूर केलेलं आहे, काय नाही ठेवलं. एवढं आम्हाला म्हणतात की आमचा टायमिंग आहे तोडायचा. आमचं सामान आम्ही काही काढू नाही शकत का? तुमचा टायमिंग आहे. आम्ही 1-1 रुपयाने जमा केलेलं ते सगळं सामान किती खाने के चावल नहीं तो सर हम लोग गांव से चावल मंगे गए थे 5,000 खर्च करके. वो चावल नीचे गिरने वाला कल भर के लेने के गए तो बोलते हैं चल निकल बाहर. क्या कर रहे हैं? चल निकल बाहर, ऐसे बोलते हैं. कि सोना मैस्त्री चावल गांव से लाते हैं हम लोग करके 5,000 खर्च करके दूसरे से. पर हम लोग क्या खाएगा? अभी रोड पे खड़े हम लोग, कुछ देगा 1 दिन देगा 2 दिन देगा, हमेशा के लिए हम कैसे करेगा? हमारे बच्चे नहीं, हमको खाना नहीं जाएगा. दुनिया खाना बांटेगा तो हमारे पेट में नहीं जाएगा. सीधी बात, हमारे बच्चा हमारे साथ करना चाहिए, हमको कर देना चाहिए. बस इधर ही रहने का जगह मिलना चाहिए. आम्हाला घर द्या राहायला. हमारे बच्चे डेंगू के मर गए मैडम. इतना बड़ा लड़की मेरा, सोने के जैसा लड़की. सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने मला इथे सांगू इच्छिते ही जी अवस्था या गोरगरीब जनतेवर आलेली आहे ही खूपच माणुसकीला काळीमा देणारी घटना इथे घडलेली आहे आणि ती अत्यंत क्रूर अशी घटना इथे घडलेली आहे. याचा विचार बिल्डर, इथला जो बिल्डर आहे हिरनंदानी बिल्डर, त्याने याच्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता यांच्यावरती या जी पाळी आली त्याला जबाबदार हा इकडचा हिरनंदी बिल्डरच आहेत. कारण त्याच्या सूत्रानुसारच सगळे यंत्रणा हल्लेली आहेत. याचा महाराष्ट्र सरकारने याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर यांचं पुनर्वसन म्हणा किंवा यांच्या 2 वेळची जेवणाची व्यवस्था म्हणा, प्रत्येक गोष्टीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. जर यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही किंवा वेळेवर त्यांना काही सुविधा पुरवल्या गेल्या नाही तर इथून पुढे काय होईल याची सरकारने त्याची नोंद घ्यावी आणि आम्ही जगभरामध्ये राज्यभरामध्ये आम्ही आंदोलन छेडू याच्या आम्ही. अशा पद्धतीनं पवई जयभीम नगरातील घरं तोडलेली आहेत, त्याचे अवशेष तेवढे आता बाकी उरले आणि या जागेच्या बाहेर रस्त्यावर पत्रा टाकून किंवा कागद टाकून आता लोक अत्यंत केविलवाण्या अशा अवस्थेमध्ये राहत आहेत. आमचं काय होणार? आमच्या मुलांच्या शिक्षणाचं काय होणार? आम्ही जाणार कुठे आणि राहणार कुठे? असा सवाल येणारा प्रत्येकाला तेथील रहिवासी विचारत आहेत. ओके. जयभीम नगरातील झोपडपट्ट्यांवर झालेल्या कारवाई संदर्भात
आज रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, मुंबई अध्यक्ष प्रकाशभाऊ खंडागळे आणि मुंबई निरीक्षक विनोद काळे यांच्या शिष्टमंडळाने पवई पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. काका, काय चर्चा झाली, काय सांगाल आपण? चर्चेमध्ये पोलिसांना महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्यांना पत्र दिलं आणि हे निकषित करण्याचं त्यांनी काम केलं. हे सगळं काम करत, हे सगळं इलिगली काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना असा अधिकार नाही की ऐन पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये गोरगरीब जनतेला त्यांनी रस्त्यातून घरातून बाहेर काढणं, त्यांचे घरं तोडणं, लहान मुलांना देखील त्यांचे हाल करणं आणि बेछूट लाठीमार त्यांचा झालेला आहे. त्याच्यामुळे अनेक लोक जखमी झाले. हे जरी खरं असलं तरी पण अशा घटना घडता कामा नाही. आणि हे जे केलं आहे हे राष्ट्रवादीचा अजितदादा गटाच्या माणसांनी एक लेटर दिलं होतं. लेटरचा आधार घेऊन आणि बाकीच्या गोष्टीचा आधार घेऊन हे जे आपलं जे आहे मानवी हक्क याच्या आयुक्त वगैरे त्या लोकांनी देखील ते आज्ञा त्यांनी बंदोबस्त मागितला आणि पोलीस बंदोबस्ताला आली. वास्तविक पाहता त्यांच्यावर कोर्टाचा तो आदेश नाही आहे. कोर्टाचा आदेश नसतानासुद्धा खोटं सांगितलं गेलं आहे. कोर्टाच्या आदेशाने केले गेलेलं आहे. तर कोर्टाचा आदेश असा कोणी देत नाही आणि कोर्टाने शहानिशा करतं, पाहणी करतं आणि मग आदेश देतात. तर हे अतिशय चुकीचं काम झालेलं आहे. आणि या पद्धतीने जर असे जर अन्याय जर होत राहिले तर मुंबईतल्या रिपब्लिकन सेनेचे संपूर्ण मुंबई पदाधिकारी आणि बाकीचे सगळे महाराष्ट्राचे पदाधिकारी जे मुंबईमध्ये राहतात एक प्रचंड असा मोर्चा महानगरपालिकेकडे टाकला जाईल. आणि या लोकांना ज्या पद्धतीने निकषित करताय, त्याने घराच्या बाहेर घालवताय, हे करू नका. अशा पद्धतीचा जे आहे एक मोठा धडक मोर्चा काढून त्याच्यावर आम्ही न्याय मागणी करू.